चाळीसगाव शहरात नुकतेच शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने काढण्यात आली होती। त्यानंतर यात्रेच्या समारोप सभेच्या भाषणातून माननीय पालकमंत्री सतीश अण्णा पाटील हे दुधासंदर्भात काय म्हणाले पहा। दुधामध्ये भेसळ होते, दुधामध्ये भेसळ करणारे कोण आहे, कोणाचे पंटोळ आहे, कोणाचे आहे, इथे गांजा विकला जातो। पाटील म्हणतात की दुधामध्ये सर्रासपणे भेसळ चालू आहे, तर त्यांच्या सहकार्य असलेले दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील काय म्हणाले बघा। आणि वशिल्याने लो क्वालिटीचं लो एसएनचं दूध येत असेल अशा प्रकारची कर्मचाऱ्यांची तक्रार चौकशी व्हावी, पण भेसळ अजिबात नाही याच्याशी मी ठाम आहे। प्रमोद पाटील, तुम्ही स्वतः काही दिवसापूर्वी मीडियासमोर येऊन सांगितले की दुधात कुठल्याही प्रकारची भेसळ होत नाही असे सांगितले, पण पुन्हा तुमचे सहकारी असलेले सतीश अण्णा पाटील शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप सभेच्या भाषणातून दुधात भेसळी संदर्भात वक्तव्य केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे। म्हणून आता जनतेने विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। इंडिया स्टिंग न्यूज, आनंद गांगुर्डे, चाळीसगाव।